बघा विशालजी, मला तर क्लिअर सांगायचं आहे की मतलब गाडे पाटील यांनी काही कायदा वाचलाच नाही, काय कशासाठी आणलाय. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 33 एक ऑर्केस्ट्रा किंवा लाईव्ह परफॉर्मन्सची परमिशन विशालजी मला आवाज येत नाही. तांत्रिक अडचण आम्ही दूर करतोय, आपल्यापर्यंत आवाज येईल. बोला समीरजी. त्या परवान्याचा म्हणजे गैरवापर करून त्याच्या आड डान्स बार चालवला जात होते अशी शासनाकडे बरीच कंप्लेंट येत होत्या. आणि मी तर सांगू इच्छितो की तुमच्या चॅनलने पण हा मुद्दा काही महिन्यांपासून धरून लावला होता. तर माननीय सन्माननीय गृहमंत्री आमचे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक कायद्यात सुधारणा करण्याची एक निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने आज विधानसभेत आणि दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर झालेला आहे. आणि मला असं म्हणायचं की आधी जो ऑर्केस्ट्रा किंवा लाईव्ह परफॉर्मन्सच्या नावाने जो परवाना घेतला जायचा त्याचा गैरवापर करून जे बार वगैरे ज्याचा मिसयूज करायचे त्याच्याकरता हा कायदा आणलेला आहे. आणि याच्यानंतर कायद्याची अंमलबजावणी सगळ्याच कायद्यांची अंमलबजावणी महाराष्ट्रात होते आणि महाराष्ट्र पोलिसांवर असे ताशेरे ओढणं आणि काही माहिती नसताना तर हे काही काँग्रेसला शोभत नाही. कारण त्यांच्या काळात गृहमंत्री असलेले अनिल देशमुख म्हणजे खंडणी वसुलीसाठी जेलमध्ये होते. वाझे सारखे लोक हे 100 कोटी रुपये महिन्याची वसुली सरकारसाठी करत होते. तर यांना याच्यात बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? कायद्याचा अभ्यास न करता की काही म्हणजे कायद्यात सुधारणा कशा करता केली आहे हे सुद्धा यांना माहित नाही की 2 परवाने एकाच वेळेला वेगवेगळ्या कायद्यात देत होते. त्याच्यामुळे पोलिसांची अडचण व्हायची आणि आता पोलिसांना कायद्याची अंमलबजावणी करायला आणि त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला भरपूर कायद्यात तरतुदी केल्या आहे, पनिशमेंट वाढवली आहे आणि महिलांचं संरक्षण असो, अश्लीलता असो, या सगळ्यांविषयी सरकार गंभीर आहे. आणि माननीय सन्माननीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर तुम्ही पाहताय की आत्ताच एका केसमध्ये 14 दिवसात चार्जशीट फाईल झाली आणि 55 दिवसात त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली. याच्यापेक्षा काय कायद्याचं राज्य आहे? काँग्रेसच्या काळात गृहमंत्री म्हणजे स्वतःचे गृहमंत्री जेलमध्ये होते खंडणी करता. यांना म्हणजे लाज वाटायला पाहिजे बोलायची की कसे हे म्हणतात आहे. आणि कायद्यात सुधारणा केली आहे सगळ्या सन्माननीय सदस्यांनी, त्याचं म्हणजे अभिनंदन केलंय आणि सरकारचं अभिनंदन केलंय. आणि मला असं म्हणायचं आहे कोणत्याही पार्टीचे सन्माननीय सदस्य असो त्यांना जर कायद्याचं उल्लंघन होताना दिसत आहे तर त्यांची पण ही जबाबदारी आहे. ती तिथल्या पोलीस प्रशासनाला त्यांनी जाब विचारला पाहिजे. सरसकट पोलिसांवर आरोप करणे आणि सरसकट असं करणे बरोबर नाहीये. काही ठिकाणी होत असेल, मी याच्यात हे नाही म्हणत आहे, पण याचा अर्थ असा नाहीये की कायद्याचं राज्य महाराष्ट्रात नाहीये. कायद्याचं उल्लंघन जिथे झालं तिथे कडक कारवाई या कायद्याच्या अंतर्गत होईल.